नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर उद्या आहे मंगळवार, तर उद्या आहे पुत्रदा एकादशी. कोणतीही एकादशी असेल तर त्या एकादशीचं प्रत्येक एकादशीचं काय ना काय महत्त्व असतं. तर ही जी एकादशी आहे, तर आता एखाद्या व्यक्तीला म्हणा संतान प्राप्ती होत नसेल, तर पुत्र प्राप्ती होत नसेल, तर त्यावेळेस मग ही एकादशी त्यासाठी विशेष मानली जाते. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, आजच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. कारण की हा श्रावण महिना आहे, या महिन्यामध्ये आपण कोणत्याही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. आता बऱ्याच वेळा आपण सेवा करतो आणि उपाय करत नाही, त्यामुळे आपल्या घरामध्ये काय होतं की आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तर मग पुत्रदा एकादशी असल्यामुळे आता बरेच जण श्रावण महिन्यामध्ये शनिवारचा उपवास असतो, गुरुवारचा असतो, श्रावणी सोमवारचा तर बऱ्याच जणांचा उपवास असतो. तर मग पुत्रदा एकादशी असल्यामुळे आता श्रावण महिन्यात जी एकादशी येते त्या एकादशीचा तर उपवास आवर्जून करत असतात. मग जरी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय म्हणजे कोणता आहे, तर आपल्याला गाईची पूजा करायची आहे आणि गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहील आणि आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. यामुळे काय होते की श्रावण महिना असल्यामुळे आपल्याकडून इतर दिवशी दररोज गाईची सेवा होत नाहीत किंवा गाईची पूजा करणं होत नाही आपल्याकडून, कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग आपल्याकडून कळत नकळत काही सेवा करत असताना चुका घडत असतात. तर त्या चुका होऊ नये म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी गाईची सेवा करायची आहे. म्हणजेच की यामुळे काय होईल की सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तर ती कोणती वस्तू आपण खायला देणार आहोत गाईला, मग गाईची कशी पूजा करायची आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर आता घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते किंवा मग घरामध्ये नकारात्मकता असते, तर ह्या सगळ्या नकारात्मकता दूर होण्यासाठी त्यामुळे ह्या सगळ्या नकारात्मकता ज्यावेळेस निघून जातील घरातील, त्यावेळेसच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते किंवा लक्ष्मीची कृपा राहते. आता बऱ्याच वेळा बऱ्याच घरांमध्ये असं असतं की घरामध्ये खूप पैसा येतो, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पैसा घरातून निघून जातो, सतत काही ना काही खर्च होत असतो. तर त्यावेळेस मग खास जी व्यक्ती कमावणारी आहे घरामध्ये, खास त्या व्यक्तीसाठी करायचं आहे. ज्यावेळेस ती व्यक्ती स्नान करणार असेल, तर एकादशी असेल किंवा विशेष तिथी असेल, पौर्णिमा, अमावस्या, तर या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडा मीठ टाकायचं आहे. यामुळे काय होईल की त्या व्यक्तीमधील नकारात्मकता निघून जाते. त्याचप्रमाणे आपण घरामध्ये घराच्या बाहेर म्हणा पाणी शिंपडतो, घरामध्ये फरशी पुसत असतो, त्यावेळेस पण त्यामध्ये आपण खडा मीठ टाकून जर आपण फरशी पुसली तर घरातील नकारात्मकता निघून जाते. आता हा जो उपाय आहे तर हा लहान मोठ्या मुलांसाठी म्हणा किंवा घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी असते तर त्या व्यक्तींसाठी पण तुम्ही हे मीठ टाकू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे की थोडीशी हळद टाकायची आहे आणि 2 थेंब गंगाजल घ्यायचं आहे आणि याची पेस्ट जी आहे तर ती त्याची थोडीशी पेस्ट बनवायची आहे आणि मग ते अंगाला लावून मग स्नान करायचं आहे. यामुळे काय होईल की आता आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, तर प्रत्येकाच्या ठिकाणी तीर्थ ठिकाण असेलच असे नाही, त्यामुळे आपल्याला गंगाजल टाकून जर स्नान केलं तर आपल्या घरातील म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या नकारात्मकता निघून जाते. कारण की हा श्रावण महिना आहे, आपण कोणतेही सेवा केले, उपाय केले तर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. म्हणून मग हा एक उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता सकाळी लवकर उठल्यानंतर हा एक उपाय झाल्यानंतर घरामध्ये म्हणजेच की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत, एका पावलामध्ये हळद कुंकू भरायचं आहे आणि छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे आणि तुळशी वृंदावन असेल, कारण की तुळस जी आहे तर आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्री हरी विष्णू यांना तुळस सगळ्यात जास्त प्रिय आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर एकादशीच्या दिवशी आपण तुळशी म्हणजेच की भगवान विष्णूंना तुळशीची पानं अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे तुळशीच्या झाडाची पण पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून मग पण आता ज्यावेळेस आपण पूजा करणार आहोत तुळशी मातेची, त्यावेळेस आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेला स्पर्श झाला नाही पाहिजे आणि तुळशी मातेची पानं पण आपल्याला तोडायची नाहीत. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे की तुळशी मातेला जल अर्पण केले जात नाही एकादशीच्या दिवशी, कारण की तुळशी माता ही आपल्या श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करत असते. जर आपण तुळशी मातेला जल अर्पण केले तर तुळशी मातेचं व्रत मोडलं जातं आणि मग त्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून मग आपल्याला तुळशी मातेला ह्या गोष्टी करायच्या नाहीत. तर मग आपल्याला जर काही सेवा उपाय करायचे असतील तर आदल्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून घेऊ शकता किंवा मग खाली पडलेलं एखादं पान घेऊ शकता, कारण की तुळशीपत्र ज्यावेळेस खाली म्हणजेच की तुळशी मातेपासून खाली पडतं तिथून पुढे 24 दिवस शिळे होत नाही. म्हणून तुम्ही हा कोणताही उपाय करण्यासाठी खाली पडलेलं तुळशीपत्र घेऊन उपाय करू शकता.
तर मग आपल्याला काय करायचं आहे, आता आपण घरामध्ये चपाती वगैरे बनवतच असतो, तर मग थोडीशी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे. ती डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे तास किंवा अर्धा तास अगोदर. आणि नंतर काय करायचं आहे, आता आपण घरामध्ये चपाती बनवत असतो तर ती चपाती बनवायची आहे. त्या चपातीमध्ये थोडंसं आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि मग थोडीशी त्यावरती हरभरा डाळ टाकायची आहे. आणि मग तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही गाईचं तूप टाकू शकता, नसेल तर हरकत नाही. मग ती चपाती घेऊन आता जिथे कुठे गाय असेल तर तिथे गाईजवळ जायचं आहे आपल्याला. आणि जात असताना एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. तुमच्याकडे घरामध्ये केळी वगैरे असेल तर केळी घेऊन जाऊ शकता किंवा हिरवा चारा असेल तर घेऊन जाऊ शकता. जर तुमच्या घरीच गाय असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या घेऊन जाण्याची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे गाय नसेल त्यांना मग दररोज सेवा करणं होत नाही. म्हणून एकादशीच्या दिवशी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि ह्या वस्तू खायला द्यायच्या आहेत. नंतर मग तिथे गेल्यानंतर अगोदर गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, गाईची पूजा करायची आहे. आणि नंतर मग आपण जी चपाती घेऊन गेली आहे तर ती आपल्या हाताने जरी तुम्हाला खायला देता आले तर तुम्ही मग आवर्जून खायला द्यायचं आहे, कारण की गाईच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळाल्याचं आपल्याला पुण्य मिळतं. जर नाही शक्य झालं तर तुम्ही मग ज्या पद्धतीने तुम्हाला खायला देता येईल त्या पद्धतीने तुम्ही खायला देऊ शकता. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की जवळपास गाय नसते, मग त्यावेळेस तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन पण हा उपाय करू शकता. कारण की गाईची सेवा केल्यामुळे काय होतं की श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात. म्हणून तुम्ही आज एकादशीच्या दिवशी गाईला चारा, चपाती, केळी जे पण काय जमल तुम्हाला ते खायला द्यायचं आहे. आणि गाईच्या जवळ वासरू वगैरे असेल तर गाईच्या वासराला पण तुम्ही एखादी वेगळी चपाती घेऊन जाऊ शकता आणि गाईच्या वासराला पण तुम्ही खायला द्यायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. म्हणून मग गाईला ही वस्तू आपल्याला खायला द्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, मग गाईच्या आपल्याला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर गाई पुढे थांबायचं आहे आणि तुमची जी कोणती इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील त्या समस्या अडचणी दूर होण्यासाठी. तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. आणि नंतर मग आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे की एकादशी असल्यामुळे आता आपण तुळशी मातेची सेवा तर दररोजच करत असतो, पण एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला संध्याकाळी तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे फुलं असलेलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. आणि हा उपाय केल्यामुळे काय होतं की तुळस जी आहे तर दुसरं माता लक्ष्मीचंच रूप मानले जाते. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी, स्थिर राहावी म्हणून मग तुळशी मातेला संध्याकाळी असा एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. आणि मग नंतर जर तुम्हाला प्रदक्षिणा घालण्यासाठी तुळशी वृंदावनाचे तिथे जागा असेल तर तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर मग ही जी सेवा आहे, हा जो उपाय आहे तर कोण करू शकतं, घरातील कोणतीही महिला करू शकते. पण महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही. घरामध्ये सुतक असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस पुढील जी एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.